गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज 5 मार्च 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या आपण विविध वृत्तपत्रांमधून संकलित केलेल्या आहेत। लोकसत्ता, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स आणि PIB हे सर्व आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। सोबतच मॅडमचा सुद्धा सकाळी व्हिडिओ अपलोड झालेला आहे जो करंट अफेअर्समध्ये क्वेश्चन्स जे आहेत त्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत। तुमच्या जसे डिमांड आहे त्या डिमांडप्रमाणे आपण सर्व प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला देतो आहे, ज्यामध्ये प्रश्नोत्तरे सोबतच डिटेल ॲनालिसिस आणि एक जो इंग्लिश वोकॅबलरी आहे यासाठी एक सर्वे चालू आहे। तो सर्वे तुम्ही फिल करा आणि तो व्हिडिओ कशा प्रकारे द्यायचा त्याबद्दलचा मग आपण निर्णय आपल्याला घेता येईल। तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता। त्यासाठी तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप जे आहे ते डाउनलोड करा आणि तिथे लक्ष MPSC या नावाने तुम्ही मला सर्च करू शकता आणि माझ्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज बघू शकता। तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया। नॅशनल सेफ्टी डे, राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा 4 मार्च रोजी साजरा केला जातो आणि हा जो आठवडा आहे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो आहे। 4 ते 11 मार्चच्या दरम्यान हा कार्यरत आहे आणि 48 नॅशनल सेफ्टी डे याला म्हटलं आहे। नॅशनल सेफ्टी वीक कॅम्पेन जे आहे 4 मार्च ते 11 मार्चच्या दरम्यान। याबद्दल अजून सविस्तर माहिती घ्यायची झाली तर हा जो नॅशनल सेफ्टी डे आहे हा दरवर्षी नॅशनल सेफ्टी काउन्सिलद्वारा साजरा केला जातो आणि हे जे आहे 4 मार्चला नॅशनल सेफ्टी काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती आणि लोकांमध्ये सुरक्षिततेच्या प्रती जागरूकता वाढवण्यासाठी याचं आयोजन हे केलं जातं। तर ही आयडिया जी होती याची चालू करण्याची, ही 4 मार्चला चालू करण्याची जी आयडिया होती ती कारण नॅशनल सेफ्टी डे कॅम्पेन लॉन्च इन 1972 म्हणजे पहिला जो साजरा केला गेला होता हा 1972मध्ये आणि आता जे आहे याला 27 वर्ष जे आहेत ते पूर्ण होत आहेत। आणि हा जो मुख्यत्वे आहे इंडस्ट्रियल सेक्टर, ज्या ट्रेड युनियन्स आहेत, गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट, रेग्युलेटरी एजन्सीज आणि NGOज यांच्या सर्वांच्या माध्यमातून यांच्या ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनच्या माध्यमातून हा नॅशनल सेफ्टी डे साजरा केला जातो। हा एक मुद्दा कालपासून बराच गाजतो आहे की जे सर्जिकल स्ट्राईक म्हटलं होतं, सर्जिकल स्ट्राईक 2, ज्याच्या अंतर्गत ही जी कारवाई आहे ही असैनिकी प्रतिबंधात्मक जी कारवाई होती। तर एअर स्ट्राईक जे झालं होतं त्यामध्ये 300 आतंकवादी मारले गेल्याच्या बातम्या येत होत्या, पण यामध्ये असं झालेलं की नेमकं किती आतंकवादी मारले गेले याबद्दलची आकडेवारी नव्हती। तर NTROने असं सांगितलेलं आहे की तो जो एरिया आहे जिथे हे सर्जिकल स्ट्राईक झालेलं, ही कारवाई झालेली, तिथे 300च्या जवळपास मोबाईल फोन जे आहेत ते कार्यरत होते। आणि यामध्ये वायुसेनेचं जे लढाऊ विमान होतं यामध्ये वायुसेनेचे जे प्रमुख आहे एअर चीफ मार्शल त्यांनी सांगितलं की स्ट्राईक करण्याची जबाबदारी आमची आहे, किती कॅज्युअलिटीज झाल्या ते आपण सांगू शकणार नाही। तर हे जे पुलवामाचा जो अटॅक होता त्या पुलवामाच्या अटॅकनंतर ही केलेली प्रतिबंधात्मक कारवाई होती। तर पॉलिटिकल इश्यूमध्ये आपल्याला जायचं नाही आहे, नेमकं आपल्याला काय झालं तिथे NTRO आणि कशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन्स केले जातात हे थोडीफार माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। म्हणजे एअर स्ट्राईकच्या आधी हा जो आढावा आहे हा यापूर्वीच घेण्यात आला होता आणि त्यानंतर ही माहिती समोर आल्यानंतर 12 मिराज 2000 लढाऊ विमानांनी या दहशतवादी तळावर हल्ला केला आणि याचं चोख उत्तर दिलं असं सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। सोबत बेलशेप आयकॉन जो आहे तो सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवर मिळतील। MPSC आणि येणाऱ्या कंबाईंड एक्झामसाठी सर्व काही महत्त्वाचे व्हिडिओज जे तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो आहे। स्टेट बोर्ड हिस्ट्री जे आहेत, स्टेट बोर्ड हिस्ट्रीचे जे इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहेत या फॅक्ट्सचे व्हिडिओज आपले 9वी 10वीचे अपलोड झालेले आहेत आणि इतरही अपलोड होणार आहेत। तर ते सुद्धा तुम्ही बघा, त्याची लिंक तुम्हाला इथे जो आयशेप आयकॉन आहे या आयशेप आयकॉनमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळेल, तिथे तुम्ही बघू शकता। आणि या व्हिडिओच्या PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। राज्यातील लालपरी म्हणजे काय आहे, जी ST बसेस आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहेत या स्टेट ट्रान्सपोर्टच्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेस या आता LNGवर धावणार असल्याची बातमी पुढे आलेली आहे। त्यामुळे 1000 कोटी रुपयांची बचत होईल असं सांगण्यात आलं आहे। तर डिझेलच्या किमती वाढत आहेत आणि LNG म्हणजे काय होतं, लिक्विफाईड नॅचरल गॅस। तर दिल्लीमध्ये जे आहे बऱ्याचशा गाड्या ज्या आहेत या LNGवरती धावतात, तर हा प्रयोग आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार आहे।
तर हा जो डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या ज्या बसेस आहेत त्यावर मात करण्यासाठी 18,000 बसेस या LNGवर करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो ST महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे महामंडळाला दरवर्षी 1,000 कोटी रुपयांचा फायदा होईल असं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, हे नाव लक्षात ठेवा, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकरराव रावते यांनी सांगितलं आहे. आणि राज्य परिवहन मंडळाच्या वतीने एक पंढरपूर येथे एक निवासी आणि नवीन स्थानकाचं भूमिपूजन करण्यात आलं. तर त्यावेळी ही माहिती त्यांनी दिलेली आहे. तर LNG वापरल्यामुळे बेनिफिट काय होईल, तर LNGमुळे पहिले तर प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास टळेल, प्रदूषण ऑलरेडी कमी होईल. तसंच ST यासाठी आपले पंप जे आहे ते बाहेर बसवणार असून सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याच्यातून LNG टाकता येईल. त्यामुळे डबल बेनिफिट जो आहे हा STला होऊ शकतो. तर एक ST जे आहे बऱ्याच दिवसापासून आपण बघतोय की स्टेट ट्रान्सपोर्ट आहे जे नेहमी महामंडळ जे फायद्यात नसतं, बरंचसं तोट्यामध्ये असतं. तर हा एक उपक्रम जर चालू केला तर यामध्ये महामंडळाला तर फायदा होईलच. आणि अशा प्रकारे LNGवर बस चालवणारा महाराष्ट्र जो आहे देशातील पहिला राज्य ठरणार आहे. तसंच जे STचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याच्या मुलांना आता 750 रुपयाचा पॉकेट मनी देण्याची योजनासुद्धा ही गव्हर्नमेंटने चालू केली आहे. तसे आता जसं इलेक्शन समोर आहेत तर त्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या योजनांचं शुभारंभ होत आहे. आजच्या लोकमतला जी हेडलाईन आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की लवकरात लवकर ज्या योजना आहेत त्यांचा शुभारंभ करता येईल तो करण्यात यावा, कारण की 8 मार्चपूर्वीच करता यावं असं त्यांनी म्हटलं आहे, कारण की 9 मार्चला ही निवडणुकांची घोषणा होऊ शकते असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यानंतरची महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेली बातमी, पाकिस्तानने ज्या जमात उद दावा ही जी अतिरेकी संघटना आहे किंवा दहशतवादी संघटना आहे यावरती अजून बंदी घातलेली नाही. तर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद जो आहे हा जमात उद दावा आणि त्याच्या शाखा असलेल्या फलाह इन्सानियत फाउंडेशन यावरती बंदी घालण्याची मागणी केली होती, पण पाकिस्तानने अजूनही या संघटनांवरती बंदी घातलेली नाही. पाकिस्तान या संघटनांवरती लक्ष ठेवण्याचं सांगण्यात आलेलं आहे, परंतु त्यांच्यावरती अजून बंदी घालण्यात आलेली नाही. तर या ज्या आहेत संघटना दहशतवाद विरोधी कायदा 1997चा कलम 11(ड)(1) आणि शेड्यूल 2 नुसार मंत्रालय त्यांच्यावर पाळ ठेवत आहे अशी माहिती जी आहे ही पाकिस्तानच्या माध्यमातून दिली आहे. पाकिस्तान गव्हर्नमेंटच्या माध्यमातून पाकिस्तान सरकारचं जे नॅशनल काउंटर टेररिझम ऑथॉरिटी आहे ही जी यांची पाकिस्तानमध्ये एक असलेली ऑथॉरिटी आहे नॅशनल काउंटर टेररिझम ऑथॉरिटी, यावर माहिती देण्यात आलेली आहे. तसंच जो पुलवामा हल्ला झाला होता त्यामध्ये सुद्धा अजूनही ज्या संघटना आहेत जसं जमात उद दावा, लष्कर ए तोयबाची ही प्रमुख संघटना आहे, तर या संघटनांवरती पाळत ठेवून आहे. NCTA जी आहे पाकिस्तानची त्यांनी आतापर्यंत 69 दहशतवादी संघटनांवर बंदी घातलेली आहे आणि त्यातील बहुतांश संघटना ज्या आहेत त्या बलुचिस्तान, गिलगिट, बाल्टिस्तान हे जे पाकिस्तानचे प्रांत आहेत, गिलगिट, बाल्टिस्तान, बलुचिस्तान हे पाकिस्तानचे प्रांत आहेत आणि आदिवासी भागातले आहेत. मात्र हिजबुल मुजाहिदीन ज्या भारतामध्ये भरपूर जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह आहेत, हरकतुल मुजाहिदीन आणि अल बद्र यासारख्या प्रमुख ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे अजून लक्ष दिलेलं नाही असं म्हणण्यात आलेलं आहे. T20 सामना भारतीय महिला संघाचा जो आहे इंग्लंडकडून पराभव झाला आहे. सतत 5व्या सामन्यामध्ये जो आहे T20मध्ये भारतीय महिला या पराभूत झालेल्या आहेत, परंतु या सामन्यामध्ये नंतर एक जी ICCची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. तर या ICC क्रमवारीमध्ये भारतीयची कर्णधार जी आहे T20ची कर्णधार स्मृती मंधाना ही प्रथम क्रमांकावरती, तर झुलन गोस्वामी ही गोलंदाजांमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. त्यानंतर ज्या 2022चे एशियन गेम्स होणार आहेत या एशियन गेम्समध्ये T20 क्रिकेटचा सहभाग T20 क्रिकेट जे आहेत या सहभाग करण्यात आलेला आहे. तर ही बातमी काल आली होती. भारतीय ऑलिम्पिक संघाचे जे महासचिव आहे राजीव मेहता यांनी ही माहिती दिली. त्यामुळे झांगवू येथे होणाऱ्या या स्पर्धेमध्ये आशियाई क्रिकेट स्पर्धा सहभागी होतील. याआधी 2010 आणि 2014मध्ये एशियन स्पर्धांमध्ये क्रिकेटचा सहभाग झाला होता, परंतु 2018मध्ये ज्या आता जकार्ता इथे झाल्या होत्या, इंडोनेशियाच्या राजधानी जकार्ता आहे इथे ज्या झाल्या होत्या त्यामध्ये याचा समावेश नव्हता, पण 2022मध्ये चीनचं जे गॉंगझोऊ आहे इथे या स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये T20चा समावेश हा असणार आहे. PIBच्या माध्यमातून आलेली ही बातमी आहे. यामध्ये जे चिपी विमानतळ आहे नुकतंच याची ट्रायल जे आपण बघितलं होतं गणपतीच्या वेळी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं चिपी विमानतळ आहे, याची ट्रायल घेण्यात आली होती. याबद्दलची माहिती आपण त्यावेळी घेतली होती. तर हे महाराष्ट्रामध्ये एक चालू होणारं विमानतळ आहे आणि सिंधुदुर्ग जे आहे हे उडान योजनेच्या अंतर्गतसुद्धा इथून उडे देश का आम नागरिक ही जी योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत इथून उड्डाणं चालू होतील. तर 5 मार्चला म्हणजे आजच्या दिवशी सुरेश प्रभू यांच्या हस्ते या विमानतळाचं आणि इतर विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. या विमानतळावरून हवाई सेवा जी आहे ती लवकरच सुरू होईल. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोनही विमानतळांचं उद्घाटन जवळपास आता होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोनही विमानतळांवरून विमानोड्डाणं चालू होतील. त्यामुळे कोकणचा जो पर्यटन विकास आहे हा वाढण्यास हातभार लागेल असं सांगण्यात आलेलं आहे. तर हे जे चिपी विमानतळ आहे याचं उद्घाटन आज सुरेश प्रभू जे भारताचे नागरी उड्डयन मंत्री आहेत, तसंच वाणिज्य मंत्रालयाचा सुद्धा कारभार सुरेश प्रभू यांच्याकडे आहेत. गजपती राजू हे पूर्वीचे नागरी उड्डयन मंत्री होते, परंतु तेलुगू देशम पक्षाचे सगळं खासदारांनी जे आहे किंवा मंत्र्यांनी राजीनामा दिला होता आणि मंत्रिमंडळातून बाहेर पडले होते. त्यामुळे सुरेश प्रभू यांच्याकडे नागरी उड्डयन मंत्रालयाचा कारभार आलेला आहे. तर या उद्घाटनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित असतील आणि इतरही महत्त्वाचे लोक जे आहेत यामध्ये उपस्थित असणार आहेत. तसंच इतरही जे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत, जसं मत्स्यबीज केंद्र उद्घाटन, मासेमारी बंदराचं भूमिपूजन, पोलीस कर्मचाऱ्यांसाठीचे घरं, देवगडची जी पवनचक्की आहे तिचं लोकार्पण आणि चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मच्छीमार बांधवांना जाळी वाटप, या अशा बऱ्याचशा योजनांचं जे आहे कार्यक्रम हे होणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे जसं आपण आता डिस्कस केलं की हे विमानतळ सुरू झाल्याने उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राचे विमानतळ जोडले जाऊन सुंदर किनारपट्टी लाभलेला जो कोकणचा प्रदेश आहे या क्षेत्रातील प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक किल्ल्यांचे पर्यटन आता सुलभ होण्यास मदत होईल. तसंच येत्या काळामध्ये कार्गो हब आणि कोकणातील बंदरे या विमानतळाशी जोडल्यामुळे विमानतळावरून हवाई वाहतूक जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे. या विमानतळाची वैशिष्ट्ये आपण एक वेळा समजून घेऊया. या प्रकल्पाची एकूण किंमत होती 520 कोटी रुपये. चिपी विमानतळ जे आहे सिंधुदुर्गजवळचं, या बिल्डिंगमध्ये प्रति तास 400 प्रवासी आणि वार्षिक 10 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. याच्या एअरवेजची लांबी जी आहे 250 MX आणि 45 mm. A320 आणि B737 म्हणजे बोईंग 737 आणि एअरबस 320 या प्रकारची विमानंसुद्धा इथे उडू शकतात. ही मोठमोठी विमानं आहेत, प्रवासी विमानं, ही सुद्धा इथे उतरू शकतात. ॲप्रॉन, टॅक्सीवे, आयसोलेशन बेस, सीमा या सर्वांचे कामं पूर्ण झालेल्या सीमेची भिंत आणि फायर स्टेशन आणि इतर सुविधासुद्धा इथे उपलब्ध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी जो रिफायनरी प्रकल्प होता नाणारचा, आपल्याला माहिती आहे नाणार प्रकल्प जो आहे हा रद्द केलेला आहे. सौदी अरेबियाच्या मदतीने हा एक मोठा प्रकल्प राबवण्यात येणार होता, परंतु नागरिकांचा विरोध आणि शिवसेनेचा विरोध या विरोधांमुळे नाणार प्रकल्प जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. परंतु हा प्रकल्प जो आहे हा कोकणातून किंवा महाराष्ट्रातून बाहेर न जाऊ देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे आणि हा प्रकल्प जो आहे आता रोहा येथे हलवण्यात येणार आहे. रोहा, अलिबाग आणि मुरुड या तालुक्यातील 40 गावांमधील तब्बल 50,000 एकर जमीन जी आहे ही आता अधिग्रहित केली जाते. परंतु ही उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत नसून सिडको, आता ही जे सिडकोचा जो कारभार आहे हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये आहे. त्यामुळे सिडकोच्या अंतर्गत या जमिनी जी आहेत या अधिपतीत केल्या जाणार आहे आणि यापुढे जी यासाठी कार्य जे आहे म्हणजे इलेक्शन्सनंतर, लोकसभा निवडणुकांनंतर या रिफायनरीसाठी पुढचं कार्य चालू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण ठीक आहे, एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून याला विरोध झालेला आहे, या बाबी आपण लक्षात घेऊ शकतो. पण महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी उद्योगधंदे हे वाढीस लागणं गरजेचं आहे आणि हा एक खूप मोठा इन्व्हेस्टमेंटचा प्रोजेक्ट आहे ज्याच्या माध्यमातून बरेचसे रोजगार निर्मिती होऊ शकेल, महाराष्ट्राचं GDP वाढू शकेल. तर त्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पाकिस्तानी ड्रोनवर जे आहे हे लष्कराची कारवाई करण्यात आली आहे. तर जे सुखोई 30 या विमानाने सोमवारी भारत पाकिस्तान सीमेवरील राजस्थानच्या बिकानेर सेक्टरमध्ये हवेतून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने एक पाकिस्तानचं एक लष्करी ड्रोन जे आहे ही पाडल्याची माहिती समोर आलेली आहे. जमिनीवरील रडार जे आहे हे स्थानकाने ड्रोनची नोंद घेतल्यानंतर काही मिनिटातच याला ड्रोनला पाडण्यात आलेलं आहे. आज या योजनेचं उद्घाटन अहमदाबाद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. PMSYM ही योजना, ही लक्षात घ्या, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. यावर्षीचं जे 2019-20चं जे बजेट होतं, इंटरिम बजेट, या बजेटमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. शेतकऱ्यांसाठी आपल्याला माहिती आहे किसान स्वाभिमान जी योजना होती त्याची, आणि जे
चतुर्थ कर्मचारी आहेत किंवा रोजगारीवरती जाणारे जे लोक आहेत, रोज मजुरीवरती, यांच्यासाठी श्रमयोगी मानधन योजना ही चालू केली जाणार आहे. ही असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना असणार आहे. याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. या योजनेच्या जागे किमान पेन्शन जे आहे वयाच्या 60 वर्षापासून पुढे आयुष्यभर जवळपास 3,000 रुपये मिळतील. त्यासाठी प्रवेश कर्तव्य वय जे आहे ते 18 ते 40 वर्ष गरजेचं आहे. यामध्ये अहर्ता काय तर रिक्षाचालक, फेरीवाले, मजूर, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, शिंपी, पान विक्रेते, दुकानदार किंवा अशाच प्रकारचे काम करणारे कामगार यामध्ये सहभागी असतील. ज्यांचं उत्पन्न 15,000 रुपयापेक्षा कमी किंवा त्याहून कमी असेल त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळेल. तर जे 15 ते 40 वर्ष गटापर्यंत जवळपास 55 रुपयेच मासिक यामध्ये त्यांना इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे आणि त्यातून त्यांना 60 वर्षाच्या नंतर 3,000 रुपये प्रतिमाह एवढं पेन्शन मिळू शकतं. तर यासाठी लागणार काय तर फक्त आधार कार्ड आणि बँक खात्याचा क्रमांक एवढी कागदपत्र जरी घेऊन आले ना तरी यांची नोंदणी जी आहे या योजनेसाठी केली जाणार. एवढी सिंपल ही योजना ठेवण्यात आलेली आहे. तर याचं जे उद्घाटन आहे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आज होणार आहे. जसं आपण मगाशी डिस्कस केलं, ICCची 1 डे क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. ही महिलांची क्रमवारी आहे. यामध्ये झुलन गोस्वामी प्रथम क्रमांकावरती आलेली आहे. तर फलंदाजांमध्ये स्मृती मंधाना ही अव्वल आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच झुलन गोस्वामी जी आहे ती फर्स्ट रँकिंगवरती आलेली आहे. तर आपलं चॅनल जे आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. तुम्हाला सर्व प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्वच प्रकारचे व्हिडिओ जे देतो आहे. जो एक सर्वे आपण बोलतो आहे की सर्वे जो आहे तो तुम्ही कंप्लीट करा नेमका इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या बाबतीत. तर त्याबद्दलची माहिती तो सर्वे झाल्यानंतर तुमच्यासाठी डेली तो व्हिडिओ कंटिन्यू होईल. सोबतच परीक्षेच्या अभ्यासासाठी जे आहेत सर्व प्रकारचे व्हिडिओज आम्ही तुम्हाला देतो आहे. तर तुम्हीसुद्धा जे आहे तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींसोबत ते शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत त्याचा फायदा होईल. ज्या काही आपले स्टडी रिलेटेड ग्रुप असतील, तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा फेसबुक असेल, त्यावरती हे जास्तीत जास्त शेअर करा. लगेच तुम्ही शेअर करू शकता. टेलिग्रामवरती सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल. तर करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.